मागील काही दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करण्यात आले। हे प्रकरण चांगलेच गाजत असताना मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करत खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात यांना अटक देखील केली होती। मात्र त्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट येत ज्या महिलेने मंत्री गोरेंवर आरोप केले त्या महिलेला 3 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली। मात्र ही अटक झाल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली। त्यावेळी त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चौकशी पोलिसांनी चालू केली होती। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची नावे समोर आली आहेत। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी आमदार प्रभाकर घारगे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे यांचे राजकीय वैरी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाचा समावेश आहे। याच प्रकरणात शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यासह राष्ट्रवादीच्या अजित पवार नामक स्थानिक पदाधिकाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे। मात्र मंत्री जयकुमार गोरे हे सत्तेचा गैरफायदा घेत पोलीस यंत्रणेवर दबाव तंत्र आणत राजकीय सूड उगवत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत। विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देत सगळ्यांचा हिशोब होणार असा जणू इशाराच दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं डॉक्टर साहेब, दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नको। आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही। त्यानंतर काही दिवसातच वडूज पोलिसांनी पथक रामराजेंच्या फलटण येथील निवासस्थानी जाऊन धडकवले आणि रामराजेंची तब्बल 4 तास चौकशी देखील वडूज पोलिसांनी केली। मंत्री असल्याने पोलीस अधिकार नसताना जयकुमार गोरे यांच्या घरगड्यासारखं काम करत असून वर्दीत राहून असा चुकीचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या गड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की सगळेच दिवस काही सेम नसतात। वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात। आमदार रोहित पवारांच्या या आरोपाला उत्तर देत जयकुमार गोरे ज्यांची चौकशी झाली त्यांनी बोलावे, बाकीच्यांनी त्यांची वकिली करण्याची गरज नसल्याचा टोला रोहित पवारांना लगवला आहे। बाकीच्यांनी वकिली करायचं काही कारण नाही ना। ज्यांची चौकशी झाली त्यांनी म्हटलं पाहिजे की मी कॉल केले नव्हते, मी प्लॅनिंग मध्ये नव्हतो, मी जे कॉल रेकॉर्ड झालेला आहे त्या रेकॉर्ड मध्ये आवाज माझा नाही, मी याच्यामध्ये बोलतोय तो मी नाही, हे त्यांनी बोललं पाहिजे ना। त्यांनी करू दे ना वकिली, हे का वकिली करतायत। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत। त्यामुळे मंत्री जयकुमार गोरे म्हणतात त्याचप्रमाणे खरंच हे त्यांच्या विरोधात षडयंत्र होते की सत्तेचा दुरुपयोग करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होता। येत्या काही वर्षात हे स्पष्ट होईलच। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।